तर आणखीन एक मोठी बातमी आहे, नागपूरमध्ये मजुरांची हत्या करण्यात आली असा थेट आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। कंपनीच्या मालकावरती कलम 302 नुसार गुन्हा दाखल करावा अशीही त्यांनी मागणी केली आहे। कामगार कायदा कामगारांच्या हिताचा नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय। सोलार कंपनीमध्ये या अगोदरही 2 जणांचा मृत्यू झाल्याचं पटोलेंनी सांगितलंय। नागपूरच्या सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय। यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। पूर्ण प्रकरण आपण लक्षात घेताना त्या मालकांच्यावर अद्यापर्यंत गुन्हा दाखल झालाय की मला माहित नाही, पण तो खरं म्हणजे यांचा खून आहे, या मजुरांचा खून केलाय त्यांनी। 302 चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या मालकावर। कोण लागून गेला हा मालक, कशाला संरक्षण? आणि देशाच्या संरक्षण जिथे स्फोटके तयार होतात, जिथे संपूर्ण दारुगोळा तयार होतो आणि अशा ठिकाणी कंत्राटी मजूर अनस्किल्ड लेबर त्या ठिकाणी लावले जातात। अध्यक्ष महोदय, अनस्किल्ड। काल दोनही उपमुख्यमंत्री जाऊन आले, आम्ही पण जाऊन आलो तिथे। हा फार गंभीर विषय आहे। जो कामगार कायदा आपल्या राज्यातला आहे, कामगारांच्या हिताचाच नाहीये। सरकारने सगळ्या कारखानदारांच्या बाजूने कायदे तयार करून ठेवलेले आहेत, त्याच्यावर आमचं सातत्याने प्रकाश आहे। आणि ही घटना पहिली नाही आहे या कारखान्यातली। 6 महिन्याच्या पहिले 2 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत। सातत्याने या पद्धतीच्या स्फोटक कारखान्यामध्ये काय काय परिस्थिती होते आहे, शासनाचं नेमकं धोरण काय? लोकांचा जीव गेला त्याला मदत दिली, जीवाला पैसे दिले ना, मेलेल्या माणसाला पैसे देणं नाही, माणसं कशी जगवली पाहिजे हे शासनाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महाराज, नागपूरच्या सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये मजुरांची हत्या झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय आणि थेट आरोप केलेला आहे।